मुंबई आणि MMRमध्ये जे आपण 8 दिवसामध्ये बघितले आहेत ते अति दुःखद आहे. हे 12च्या वर लोकांची जीव गेलेले आहेत, लहान लहान मुलांची मृत्यू झालेली आहे. हे लई दुःखद आहेत. ह्याच्यावर नक्की मी कोर्टांच्या स्वागत करतो की त्यांनी निर्णय घेतलेला आहे की मेन रोडमध्ये जे पडलेले आहेत त्यांच्यावर मुंबई महानगराने फटकार लावलेली आहे. एक कमिटी रिटायर्ड हायकोर्ट जजच्या नेतृत्वाखाली सरकारने नेमली पाहिजे. ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते कन्सल्टंट आहे की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत की मुंबई महानगरपालिका किंवा MMRच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण काय, हे तो 8 दिवसाचा पाऊस होता, 4 दिवसामध्ये इथे मृत्यू झाली आहेत. आत्ता 4 महिना उरलेला आहेत. पाऊस येणार आहेत, नक्की येणार आहेत, जास्त येणार आहेत. त्याच्याबद्दल आणखी नेक्स्ट टप्प्यामध्ये हे होऊ नये, हे घडू नये, त्याच्यासाठी सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. आणि एकीकडे आपण बघतो की 2 राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, तर तुम्ही ह्याबद्दल काय सांगता? कधी आम्ही ऐकतो की शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये मर्ज होणार आहे, ते पार्टी मर्ज होणार आहे. कधी ऐकतो आता ते तो टाईमच आपल्याला दाखवेल की काय नक्की होणार आहे.